नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मनू भूमीला म्हणत असते की बघ, चेक करून बघ कोणी आहे का ज्यांनी फोन केला आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की मी सगळं काही चेक केलेलं आहे, परंतु लास्ट डायल नंबर हा माझाच होता. याचा अर्थ माझ्या मोबाईलमधून हा नंबर कोणीतरी डिलीट करून टाकला आहे. तेव्हा भूमी म्हणते की हे सगळं कोणी केलं असेल. मनू म्हणते जर रागिनी आत्याने हे केलं नाही तर मग कोणी केलं असेल. आजी आणि माझा तर प्रश्नच येत नाही, मग कोण उरलं. तेव्हा मग त्या दोघींच्या संशयाची सुई भूमीची आणि मानसीची पौर्णिमाकडे वळते. नंतर मग आता मानसी ही तिथे उभी असताना भूमीला आठवतं की पौर्णिमा ही तिच्या रूममध्ये आलेली होती आणि पौर्णिमाने जरासं दचकल्यासारखं केलेलं होतं. तू इथे का आली हे विचारल्यावर ती म्हणते की मी आईंना शोधत होते, आजी तिला बोलवत होत्या म्हणून. मग दोघींनाही कळतं की पौर्णिमाने हे केलेलं आहे का. दोघींचाही आता खात्री पटते. जर आई हे सगळं करणार नाहीत, आजी आणि मी नाही, तर मग मात्र पौर्णिमाच उरली. आता दोघींना कळतं की हे सगळं पौर्णिमाने केलं आहे. पौर्णिमा मोबाईलमध्ये गेम खेळत असताना भूमी वासमधलं एक फ्लॉवर घेते आणि मानसीकडे येते आणि तिला ते देते आणि म्हणते की मानसी हे घे तुझ्यासाठी. ती म्हणते की हे फ्लॉवर्स माझ्यासाठी कशाला. तेव्हा ती म्हणते की अगं, तुझा सत्कार करायचा होता, कौतुक करायचं होतं तुझं, कारण तू फार छान गेम खेळतेस ना. ती म्हणते की अच्छा हे होय, हे गेम तर मी लहानपणापासूनच चांगली खेळते, माझ्या लग्नाच्या अगोदरपासूनच, त्यात काय इतकं विशेष, दे इकडे. तेव्हा मग आता मानसी तिला टोमणा मारत म्हणते की जे काही गेम खेळतेस ना ते अगदी जाणून बुजून खेळतेस बरं काय, असं ठिणगी टाकण्याची कामं ही तुझीच असतात. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की तुम्ही काय करताय, दोघीजणी मला येऊन टोमणा मारताय का इकडे. तेव्हा ती म्हणते की छे गं, तुला टोमणा कसला मारते, तुझा खरोखरच सत्कार करते. अगं, तुला ह्या मोबाईलमधलेही गेम छान खेळता येतात आणि बहिणीच्या आयुष्यातही तुला छान गेम खेळता येतात की. असं म्हटल्यावर पौर्णिमा म्हणते की तुला नेमकं काय बोलायचं आहे भूमिताई. पौर्णिमा आता घाबरलेली असते. भूमी म्हणते की मला सांग की तू त्या माझ्या मोबाईलमधून मेडिकलवाल्याला फोन तूच केला होतास ना आत्याची औषधं कॅन्सल करायला. तेव्हा पौर्णिमा म्हणते की अगं काय बोलतेस भूमिताई तू, वाटेल ते आरोप करू नकोस माझ्यावर. मी उगीचच तुझ्या फोनमधून कशाला कोणाला फोन करू, काय गरज आहे मला. तेव्हा ती म्हणते की नाही, तूच केला होतास आणि संशयाची सुई तुझ्याचकडे वळते. कारण जेव्हा मी माझ्या रूममध्ये आली तेव्हा तू माझ्या रूममध्ये घुटमळत होतीस, तेव्हाच खरं तर मला समजायला हवं होतं, परंतु मला ते तेव्हा कळलं नाही. मग आता लगेच पौर्णिमा म्हणते की मी तुला सांगितलं होतं की मी आईंना शोधत तिथे आले होते, असं काही नव्हतं, उगीचच तू वाटेल ते आरोप लावू नको. आजी येते आणि म्हणते की पौर्णिमा अगं काय चाललं आहे तुझं, कसला आवाज करतेस, अगं तुझ्या भूमीचा ताईचा एक तरी गुण तुझ्यात घे की, कसली बडबड लावली. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की आजी बोला, तुम्ही पण मलाच बोला, तुम्हाला मी चुकीची वाटते ना दरवेळी, ही भूमिताई जे काय करते ते तुम्हाला कळत नाही आहे. तेव्हा ती म्हणते की हे बघ पौर्णिमा, हे सगळं ना तुझ्याच बाजूने आहे, पुरावा नसला तरी तूच धडधडीत खोटं बोलते. तेव्हा मग आकाश म्हणतो की एक मिनिट भूमी, हे जे सगळं तू काही बोलते त्यावर काय पुरावा आहे. तेव्हा आता आकाशकडे भूमी येते आणि म्हणते की आकाश, बरं झालं तू आलास, आता मी जे काही बोलते ते लक्ष देऊन ऐक. काल मेडिकलवाल्याला जो कोणी फोन केला होता ना आत्यांची औषधं कॅन्सल करण्यासाठी, तो पौर्णिमानेच केला होता. माझा तर अशीच खात्री आहे की पौर्णिमानेच हे सगळं केले. काल त्या मेडिकलवाल्याला फोन केल्यापासून ते सकाळी औषधापर्यंत आणि नंतर आत्याच्या ऑफिसमध्ये जो रिकामी डबा पाठवला ते देखील पौर्णिमानेच केले अशी माझी खात्री आहे. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की अगं भूमिताई, प्लीज असं का बोलतेस मला, तू जे सगळं करतेस त्या सगळ्या चुकांचा खापर माझ्यावर का फोडते आणि मी काहीच केलेलं नाही. तेव्हा भूमी म्हणते की मला माहिती आहे, मला खात्री वाटते, कारण जेव्हा मी आत्यांना डबा दिला त्यानंतर कितीतरी वेळ पौर्णिमा घरी आली नव्हती, म्हणून मला असं वाटतंय की हे सगळं पौर्णिमानेच केलं आहे. तेव्हा मग रागिनी म्हणते की अगं भूमी, असं काय बोलतेस तू, पौर्णिमा असं कशाला करेल, आणि तेही माझ्यासोबत, तिला माहिती आहे ना माझा राग कसा आहे, मग ती उगीच माझ्या बाबतीत असं का वागेल. तेव्हा भूमी म्हणते की मला ते काही माहिती नाही, परंतु हे सगळं पौर्णिमानेच केलं आहे मला माहिती आहे. तेव्हा आत्या म्हणते भूमी मला माफ कर, मला मान्य आहे की तुझा माझ्यावर राग आहे, पण प्लीज तू तुझा राग असा चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या कोणावरही काढू नको आणि प्लीज दुसऱ्या कोणाला तू अशा प्रकारे टार्गेट करत जाऊ नको. तेव्हा भूमी म्हणते की एक मिनिट, मी कोणालाही टार्गेट करत नाही आहे, मला हे चांगलंच माहिती आहे की हे सगळं पौर्णिमानेच केलेलं आहे आणि ती मुद्दामच हे सगळं करते. तेव्हा मग रागिनी म्हणते की मला सांग ना, हे कोणालाही करून काय मिळणार आहे, कशासाठी कोणी का करेल.
तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, आपल्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग व्हावं हेच यामागचं कारण आहे. आपल्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होऊन आपल्यामध्ये वाद व्हावेत म्हणूनच हे सगळं चाललेलं आहे. आणि त्यावेळेला मग रागिनी म्हणते की अगं भूमी, असं काय बोलतेस तू? मला का असं वाटेल की तुझ्यामध्ये आणि आकाशमध्ये मिसअंडरस्टँडिंग व्हावे? अगं तुमच्याबद्दल मी असा चुकीचा विचार का करू शकते? अगं आकाश मुलगा आहे माझा, मग मी त्याच्याबद्दल चुकीचा विचार कसा करेन? तेव्हा मग भूमी म्हणते की ते तुम्हालाच माहीत, तुम्ही असं का करताय ते. आणि मुद्दामच भूमीला ती रडून दाखवत असते. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, एक मिनिट, तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. असं का बोलतेस तू? आणि अगं आई असं कशासाठी करेल? आपल्या दोघांमध्ये वाद व्हावेत असं तिला कशासाठी वाटेल? तेव्हा आता भूमी म्हणते की आकाश, मला ही खात्रीच आहे की हे सगळं त्यांनीच केलेलं आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की बस भूमी, उगीच वाटेल ते बोलू नकोस. खरं तर मी तुझ्याशी दुपारीच या विषयावर बोलणार होतो, परंतु आईने मला थांबवलं. ती मला म्हणाली की थांब आकाश, भूमीशी काही बोलू नको, तिचा राग एकदा शांत होऊन दे. परंतु तू मात्र तुझा राग विसरायलाच तयार नाही आहेस. अगं आईने काल एवढी तुझी माफी मागितली, परंतु 2 पावलंही मागे जायला तू तयार नाहीस. का असं करतेस तू? अजिबात आईचं ऐकून घेत नाहीस तू. असं का वागत आहेस? अगं भूमी, इतका गैरसमज का घेतेस तू करून? माझी भूमी अशी नाही आहे. माझी भूमी कोणावरही रागवून राहू शकत नाही. माफ करण्यावर तुझा विश्वास आहे, मग तू आईबरोबर अशी का वागतेस? मला कळत नाही आहे. असं का वागतेस तू? असा प्रश्न विचारल्यावर भूमीलाही वाईट वाटतं. भूमी म्हणते की आकाश, तुला माझं म्हणणं समजूनच घ्यायचं नाही आहे. मी काय सांगण्याचा प्रयत्न करते? अरे आकाश, तुला कळत नाही आहे मी काय सांगते ते. प्लीज माझं ऐकून घे. तेव्हा आकाश म्हणतो की काय ऐकून घ्यायचं आहे मी भूमी तुझं? तेव्हा मग ती म्हणते की आत्याच हे सगळं करतायत, आपल्यामध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी हे सगळं चालू आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की भूमी बस, आता तरी मला इतकंच कळतं आहे की हे सगळं तू घडवून आणलंयस. मी तुला सांगितलं होतं कालच औषधांच्या वेळेला की आत्याच्या औषधावर किंवा पथ्यावर कोणताही परिणाम होईल आणि तिला बरं वाटणार नाही अशी काळजी घे, परंतु तू ते मनातलं ऐकलं नाहीस. त्यानंतर तू सकाळी कॉफीमध्ये एक्स्ट्रा शुगर घातलीस, त्यानंतर ते ऑफिसमध्ये डबा रिकामी पाठवलंस, तेव्हापर्यंत सगळ्या गोष्टी तू आत्याच्या विरोधात करत गेलीस आणि तेव्हाही मी तुला काही बोललो नाही, परंतु तू आता सरळ सरळ आत्यावर आरोप करत आहेस ना. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, हे सगळं मी काही केलंच नव्हतं. ना मी त्या औषधवाल्याला फोन केला, ना मी एक्स्ट्रा शुगर टाकली, ना मी आत्याकडे रिकामी डबा पाठवला. मी सांगते ना तुला, हे सगळं पौर्णिमानेच केलेलं आहे, कारण पौर्णिमा बराच वेळ घरी आली नव्हती, म्हणून हा माझा सगळा संशय हा पौर्णिमावरच आहे. तिने सगळं केलं आहे. आणि खरं तर हे सगळं तू आत्याला बोलायला हवंस, पण प्रत्येक वेळेला तुला मला समजून घ्यायचं नाही. कालही तू जाब विचारायला गेलास तेव्हाही तू तसाच राहिलास आणि आताही तुला फक्त माझ्या चुका दिसत आहेत. तुला आत्या जे काही आपल्याबद्दल करते. आकाश म्हणतो की 1 मिनिट, बस झालं भूमी, बस झालं. आता इथून पुढे मी आत्याच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाही. तुला मी किती समजवलं, परंतु तुला कळतच नाही आहे. आता इथून पुढे जर तू आईच्या विरोधात एकही शब्द बोललीस तर याद राख, माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल आणि तू तिच्याबद्दल काहीही वाईट बोलू शकत नाहीस. असं म्हटल्यावर भूमीला आता खूप वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यात तिथेच पाणी येऊ लागतं. आणि हे पाहून मात्र रागिनीला खूपच मजा येत असते. आता भूमी आकाशला काही न बोलता तिथून निघून जाते आणि भूमी अशी हर्ट झाली म्हणून आकाशलाही खूप वाईट वाटतं. आता ह्या सगळ्या प्रकारामुळे आजीलाही कुठेतरी खूप मोठा धक्का बसलेला असतो. भूमी तिच्या रूममध्ये येते आणि ती बेडवर पडून रडत असते. ती रडत असताना आता रागिनीला मात्र खूप मजा येते आणि समोरून पौर्णिमाकडे ते इशारे करत बघत असते. रागिनी आता तिच्या रूममध्ये येते आणि हळूच डोकावून बघत असते की भूमी काय करत आहे. त्याच वेळेला भूमी ही बेडवर पडून रडत असते. तेव्हा ती म्हणते की बापरे, मला किती वाईट वाटते ना तुझं भूमी, तुला काय सांगू. बिचारी इथे रडत बसलेली आहे. आज चक्क तुझा आकाश तुझ्यावर ओरडला, तुला गप्प बस असं म्हणाला. भूमी, अगं तुला स्वप्नातही वाटलं नसेल ना की तुझा आकाश कधी तुझ्याबरोबर असा वागेल, तुझ्यावर ओरडेल आणि भांडण करेन. आणि हे सगळं तुला स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण आज ते मी सत्यात उतरवून दाखवलं. कोणी? तर मीच तुझ्यामध्ये आणि आकाशमध्ये गैरसमज निर्माण केले, बरोबर ना. हे सगळं करण्याचं काम मीच केलं आणि आता हे करून मी नामारेळी झाले, परंतु वाईट कोण झालीस तर तू. आणि ह्या सगळ्यामध्ये आता एवढं पण होईल की आकाश एक दिवस असा येईल तुझ्यावर हात पण उचलेल आणि ते देखील तुला सहन करावे लागेल, कारण हे सगळं मी करत आहे. माझ्या सांगण्यावर आकाश आहे आणि तो आता माझ्याविषयी कुठलाही विचार चुकीचा करूच शकत नाही, कारण काल जी मी तुझी माफी मागितली ना, त्यामुळे आता त्याचं पक्क झालं आहे की तुझ्या बाबतीत मी चुकीची नाही तर तूच चुकीची आहेस. असं म्हणून आता ती तिचे केस ओढते आणि म्हणते की घे, केली मी तुझी शारीरिक इजा, तुला शारीरिक इजा केली म्हणून काल आकाशला सांगत सुटलीस ना, जा आता सांगत सुट, जा सांग जा आकाशला की आत्याने मला मारलं म्हणून. जा
बघ ऐकणार आहे का तो? नाही ऐकणार आता तो तुझं. कारण जे काही कालपासून घडतंय ना त्याच्यामुळे, कालपासून जे काही घडतंय त्यामुळे आकाशच्या मनामध्ये मी मात्र विश्वास निर्माण केला आणि तुझ्या बाबतीत त्याच्या मनात आता गैरसमज निर्माण झाला आहे. तेव्हा आता ती म्हणते की तुला माहिती आहे ना काय काय घडलं आहे ते. तेव्हा आकाशचं ते सगळं वागणं भूमीला आठवायला लागतं. आकाश हा त्या बाबतीतही भूमीला, औषधाच्या बाबतीतही भूमीलाच दोष देतो. नंतर रागिणीच्या बाबतीत कॉफी दिल्यानंतर ते रागिणीचा रिकामा डबा यापर्यंत सगळ्याला दोषी भूमीलाच मानलं गेलेलं असतं. तेव्हा रागिणी म्हणते की आठवलं ना तुला काय काय घडलं आहे ते, आणि त्या सगळ्या गोष्टीसाठी तू जिम्मेदार आहेस असंच आकाशला वाटतं आणि ती हसत सुटते. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आत्या, याचा अर्थ ते सगळं तुम्ही केलं होतं. तेव्हा रागिणी हसतच म्हणते की हो हो भूमी, अगं विचित्र कसलं वाटतंय तुला? मीच हे सगळं घडवून आणलं होतं आणि बघ मी हे सगळं सक्सेसफुली घडवून आणलं आणि आकाश बघ तुझ्यावर आता चिडलेला आहे. तो तुझं जराही ऐकून घ्यायला तयार नाही. मीच ते सगळं घडवून आणलं होतं. काय गरज होती तुला हे सगळं करण्याची? अगं जेव्हा आकाशशी तुझं लग्न झालं तेव्हा तो लहान होता अगदी. सायकल राणी करून तुझ्या पदराच्या मागे मागे फिरायचा आणि हे सगळं करायचा. तुला ते बरं होतं ना, पण तुला कुठून अवदसा सुचली, दुर्बुद्धी सुचली आणि तू आकाशला बरं केलं. तर आता काय झालं आहे, आकाशचा झाला आहे नवरा आणि तो तुझ्यावर ओरडणार, तुझ्याशी भांडणार का? तर फक्त माझ्यामुळे, कारण मी हे सगळं घडवून आणते. चांगलं होतं ना, सगळं चांगलं चालू होतं, पण तुला माझ्याशी वैर घ्यायचं होतं. माझ्याशी पंगा घेऊन तू खूप मोठी चूक केली आहे. तुझं, आकाशचं, माझं सगळं गुडी आयुष्य चालू होतं, परंतु तुला अवदसा सुचली आणि तू हे सगळं करवून आणलं. बघ आता काय करायचं ते कर, बस रडत आता. आणि ती तिला ढकलते आणि काय चालू ठेव तुझं रडणं असं म्हणून तिला चिडवते आणि म्हणते की आता पुढे याच्या काय काय होईल हे तू बघतच राहा असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. त्यावेळेला आता तिथे भूमी बसलेली असते. भूमी विचार करते की हे सगळं जे काही चुकीचं घडलं आहे ते सगळं आत्यामुळेच घडलं आहे आणि सगळ्या घडलेल्या प्रकाराची सुरुवात कुठून झाली तर आत्याच्या हात पिरगाळण्यावरून आणि देवीच्या पूजेवरून हे सगळं भूमीला आठवतं. आणि त्यानंतर सगळं काही आकाशने आत्याच्याच बाजूने ठरवून दिलेलं असतं आणि आत्ताही आकाशने भूमीला समज दिलेली असते की बस भूमी, काही झालं तर ही आत्याच्या विरोधात तुला एकही शब्द काढायचा नाही आणि जर तसं काही केलंस तर माझ्याहून वाईट कोणीच नाही असं आकाश हा भूमीला बोलतो. म्हणून तिला खूप वाईट वाटतं. ती म्हणते की आकाश हे काय करतोयस तू माझ्या शब्दावर विश्वास ठेवायला अजिबातच तयार नाही. तुला असं वाटतं की हे सगळं मी केलेलं आहे, आत्यानेच हे सगळं केलं, हे तुला मी कसं पटवून देऊ? आणि जर तुझा माझ्यावर विश्वासच बसणार नसेल, तू माझ्या कोणत्याही गोष्टीवर विश्वासच ठेवायला तयार नसेल तर मग मी काय करू? तुझा माझ्यावर नाही विश्वास असणार तर मग मी लढाई तिथेच हारते. या लढाईत मी नाही जिंकू शकत, कारण तू माझ्या बाजूने नाहीस, तू पूर्णपणे आत्याच्या बाजूने झाला आहेस. मला नाही राहायचं इथे, मला असं नाही राहता येणार इथे असं म्हणून ती रडत असते. त्याच वेळेला आता आकाश हा झोपाळ्याजवळ बाहेर गार्डनमध्ये येतो आणि त्याच वेळेला भूमीने आत्यावर जे जे काही आरोप लावलेले असतात त्यानंतर आकाश तिच्यावर जशा प्रकारे ओरडतो त्याचा तिला त्रास होतो आणि मग तो झोपाळ्यावर स्वतःचा हात मारून घेत असतो. तेवढ्यात तिथे आजी येते आणि त्याला धरत म्हणते, आकाश थांब, काय करतोयस तू? तेव्हा आकाश म्हणतो की नाही प्लीज आजी, मला शिक्षा करून घेऊन दे. तेव्हा मग आता आजी त्याला बसवते आणि म्हणते की आकाश 1 मिनिट थांब, तुला काय वाटतंय की अशी शिक्षा करून घेऊन काही होणार आहे का? काही साध्य होणार आहे का? भूमीला याने बरं वाटणार आहे असं वाटतंय का तुला? तेव्हा मग आकाश म्हणतो की आजी मी खूप चुकलो आहे, मला मान्य आहे एखाद्या वेळेस भूमीचं बोलणं चुकीचं असू शकतं, परंतु तिच्याशी असं वागणं हे योग्य नव्हतं ना. आजवर मी तिच्याशी अशा आवाजात किंवा ओरडून कधीही बोललो नव्हतो, पण आज 4 चौघांमध्ये मी तिचा अपमान केला, मी तिला खूप हर्ट केलं. तिला किती वाईट वाटलं असेल, बिचारी ती तिथून काही न बोलता निघून गेली. याचा मला खूप त्रास होतो आहे, म्हणून मी स्वतःला शिक्षा करून घेत होतो. आणि आजी म्हणते की बाळा मला सांग, तू अशी शिक्षा करून घेऊन काय होणार आहे? आकाश, भूमी, तिच्या मनात जे काही गैरसमज आहेत ते दूर होणार आहेत का? नाही, हे सगळे दूर झाले पाहिजेत ते तुझ्या बोलण्याने. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की आजी, कालच मी आत्याला बोललो की भूमीला मला कोणीही काहीही बोललेलं सहन होत नाही, तिच्याविषयी कोणी काय बोललेलं मला आवडत नाही, परंतु मी आज काय केलं मी तेच केलं. आणि मी भूमीला किती बोललो आहे, तिला काय वाटलं असेल त्या क्षणाला, मी तिच्यासोबत नव्हतो. आणि मग आता आकाश पुन्हा मारायला लागतो. तेव्हा मग आजी म्हणते की आकाश बाळा बस कर, मला कळतं आहे की तुझी अवस्था काय झाली आहे आणि तुमच्या दोघांमध्ये असं वातावरण कधीही नव्हतं. आता तुला याचा विचार केला पाहिजे की हे सगळं का घडतं आहे आणि कोणामुळे घडतं आहे. या सर्वाची जिथून सुरुवात झाली तिथून तू विचार कर आकाश.
आपली भूमी तशी नाही आहे हे तुलाही माहिती आहे, पण मग भूमीच्या मनामध्ये हे सगळे गैरसमज कसे निर्माण झाले याचा शोध तुला घेतला पाहिजे, त्याशिवाय तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं सापडणार नाहीत. आकाश म्हणतो की बघ ना, हिच्या मनामध्ये असे गैरसमज कसे निर्माण झाले आणि भूमी अशी का वागायला लागली, आपली भूमी अशी कधीच नव्हती आजी. तेव्हा आकाशला ती म्हणते की जर भूमी अशी कधी नव्हती तर तू याचा विचार कर की भूमी अशी का झाली आहे. काहीतरी कारण नक्कीच असेल ना. तुमच्या दोघांचं नातं असं कधीच नव्हतं, नेहमी हसत खेळत राहायचेत. नवरा बायकोमध्ये कधीही कुरघोडी होतातच, वाद होतात हे माहिती आहे, ते थोड्याफार फरकाने सगळीकडेच होतात. परंतु आता आकाश आणि भूमी तुमच्यामध्ये भांडणं झाली आहेत आणि ती भांडणं कशा प्रकारे झालीत आणि का झालीत याचा विचार कर आकाश. आणि भूमी आणि तुझ्यामध्ये हे वाद पुन्हा नकोत, म्हणून मी सांगते आत्ताच्या या क्षणी असं मारून घेण्यापेक्षा तू भूमीशी जाऊन बोल, तिच्याशी या विषयावर बोल, तिची माफी माग आणि तिला विश्वास पटव की काही झालं तरी तू पुन्हा तिच्याशी असं तोडून वागणार नाहीस. तेव्हा आकाश म्हणतो की हो, माझी इच्छा तीच आहे की मी भूमीला जाऊन तिची माफी मागायची, परंतु आता जर मी तिची माफी मागितली, दोघींचेही आमचे डोकी पेटलेली आहेत, ती पण चिडलेली आहे आणि मी पण चिडलेलो आहे, मग उगीचच अनावधानाने एकावर एक शब्द आणखी चढायचा. म्हणूनच सध्या मी भूमीशी काहीच बोलत नाही, परंतु उद्या सकाळी मी भूमीची नक्की माफी मागेन. तेव्हा मग आकाशला आजी म्हणते की नक्की तू हे सगळं सॉर्ट करशील. तेव्हा मग आजीला आकाश म्हणतो की हो आजी, तू अजिबात काळजी करू नको, मी आमच्यामधला हा जो काही प्रॉब्लेम आहे तो नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करेन, तू काळजी करू नको. तेव्हा आता आजी रडत असते आणि म्हणते की नाही रे आकाश, नाही, मला हे सगळं तुमच्या दोघांमधलं नाही बघवत, लवकरात लवकर तू भूमीबरोबर बोल आणि हे सगळं सॉर्ट आऊट करून टाक, त्याशिवाय माझ्या जीवाला काही चैन पडणार नाही. तुम्ही दोघं असे नाही आहात, एकमेकांशी असे नाही वागू शकत. आकाश म्हणतो की हो आजी, मला कळलं आहे की मी चुकलो आहे, मग भूमीची या बाबतीत नक्कीच माफी मागेन, तू काळजी करू नकोस, सगळं काही नीट करेन मी. तेव्हा आजी म्हणते की गुणाचं माझं बाळते आणि त्याचं कौतुक करते. आकाश मात्र आता भूमीच्याच विचारांमध्ये असतो. भूमी इकडे रडत असते तर आकाश मात्र टेन्शनमध्ये असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आत्या आकाशला ओरडत म्हणते की आकाश, अरे काय तुझं, भूमीशी तू असा चढ्या आवाजात कसा बोलू शकतो, अरे या घरची सून आहे ती, तू कसं बोलू शकतो. तेव्हा मग आकाश म्हणतो की आत्या, या सगळ्यावर मी तुझ्याशी नंतर बोलेन, पण प्लीज मला जरा त्याच्या आधी तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, ते म्हणजे ते डीलर्सबद्दलचे नवीन रेट वगैरे त्याबद्दल. तेव्हा मग रागिनी म्हणते की आकाश, अरे त्या सगळ्याचा लोड नको घेऊ तू बाळा, ते सगळं मी अगोदरच करून ठेवलेलं आहे, डीलर्सशी बोलली आहे, रेट फायनल झालेले आहेत आणि ते सगळं आपला अजेंडाही झालेला आहे, बघ वाटल्यास तू हे सगळे फाईल चेक कर, तुला कळेल. तेव्हा आकाश म्हणतो की आत्या, तू हे सगळं जर केलेलं आहेस ना तर हे बघण्याची काहीच गरज नाही आहे, आय नो तू हे सगळं परफेक्टलीच केलं असशील आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही, तू जे काही रेट्स वगैरे फायनल केलेस ते अगदी योग्यच असतील, असं म्हणून तो न बघताच ती फाईल तिथून निघून जातो आणि रागिनी आणि अभिजित एकमेकांकडे बघत हसत असतात. तर आता रागिनीचे हे सगळे यशस्वी होत जाणारे डाव भूमी कशा प्रकारे हाणून पाडेल आणि आकाशसमोर भूमी ही आत्याचं सत्य कसं उघड करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.